नमस्कार. 60च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आशिया खंडाचा विकास आणि स्थैर्य यासाठी भारत आणि चीनमधल्या मैत्रीपूर्ण भागीदारीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी. चीनी आणि भारतीय कंपन्यांमध्ये 26 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या. देशाच्या निर्यातीत सलग 5व्या महिन्यात घट, आयातही घटली, व्यापारी तूट वाढली. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी 14 जूनला मतदान. आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू. आणि नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच अंदमानमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. आशिया खंडातला आर्थिक विकास आणि राजकीय स्थैर्यासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण भागीदारीची आवश्यकता असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आज शांघाय येथे भारत चीन व्यापार मंचाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारतातलं आर्थिक वातावरण बदललं असून ते अधिक पारदर्शक, सकारात्मक आणि स्थिर झालं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. या बदलत्या वातावरणाचा फायदा चीनमधल्या गुंतवणूकदारांनी घ्यावा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. यावेळी चीनी आणि भारतीय कंपन्यांनी 22 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या 26 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. ऊर्जा, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक उत्पादन, औद्योगिक प्रकल्प, अर्थसहाय्य अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक असून इतर 5 करारांना स्वतंत्रपणे अंतिम स्वरूप देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शांघायमधल्या फुनान विद्यापीठातल्या सेंटर फॉर गांधीयन आणि इंडियन स्टडीजचं उद्घाटन झालं. जगाला सध्या भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या दहशतवाद आणि हवामान बदलाच्या समस्यांवर गांधीवादी तत्व तोडगा सुचवू शकतात असं मत त्यांनी यावेळी मांडलं. चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायालाही आज पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं. यावेळी चीनमधल्या 19 शहरांमधून 5000 भारतीय मोदींचं भाषण ऐकायला शांघायमध्ये जमले होते. पंतप्रधानांनी आज शांघाय इथे आयसीआयसीआय बँकेच्या चीनमधल्या पहिल्या शाखेचं उद्घाटनही केलं. दरम्यान पंतप्रधान आज आपला 3 दिवसांचा चीन दौरा आटोपून मंगोलियाला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हेही गेले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर विचार मांडले. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 36% भारत आणि चीनची लोकसंख्या असल्यामुळे जगाच्या विकासात या दोन देशांचा वाटा प्रमुख असल्याचं मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. एक प्रकार से मुझे लगता है कि दोनों देश ये महसूस कर रहे हैं कि हम दो देश मिलकर दुनिया की 36% आबादी बनते हैं. और अगर इन दो देशों ने आपस में मेलजोल बढ़ाया और आपस में हम लोगों ने निवेश बढ़ाया, व्यापार बढ़ाया, तो हम दुनिया की जो कंजम्पशन की भूख है उसको समाप्त कर सकते हैं और उसके लिए हम प्रोड्यूस कर सकते हैं. अगर भारत का विकास करना है तो राज्यों का विकास करना पड़ेगा. और अभी तक ये होता था कि द्विपक्षीय वार्ताएं जो होती थी ये सारी वार्ताएं दो देशों में होती थी और जमीनी हकीकत में तो राज्यों को उसको करना है. तो अभी ये फोरम शुरू करने के कारण चीन के जो प्रोविंसेस है और हमारे जो राज्य है ये दोनों पास आ रहे हैं. हम एक दूसरे से सीधे बात कर रहे हैं. अभी तक हम लोग केवल व्यापार करते थे, अब निवेश की बातचीत चल रही है. इंफ्रास्ट्रक्चर में हो, टेक्नोलॉजी में हो, अलग अलग चीजों में निवेश की बात चल रही है. तो मुझे लगता है कि एक कदम हम आगे बढ़ गए. महाराष्ट्र में चाइनीज इंडस्ट्रियल पार्क हम लोग शुरू कर रहे हैं जिसको उन्होंने लीड किया हुआ है. या दोन्ही देशांच्या विकासात तिथल्या राज्यांचा विकास मोलाचा असल्यामुळे राज्यांच्या विकासाकडेही लक्ष दिलं पाहिजे असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशाच्या निर्यातीत सलग 5व्या महिन्यात घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात निर्यातीत 13.96% घसरण झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात 22 अब्ज डॉलर्स इतकी निर्यात झाली. वाणिज्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आयातीतही एप्रिल महिन्यात 7.48% घट होऊन ती 33 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली. निर्यात आणि आयात दर घटल्यामुळे व्यापारी तूट वाढली असून ती 10 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूर भेटीवर आलेत. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी तब्बल 2 तास विविध विषयांवर चर्चा केली। 2 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील संघ मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली होती। तर उद्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर संघ मुख्यालयात येणार आहेत। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। देशात इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींसाठी 27% आरक्षण आहे, तर राज्यात 19% आणि अनेक जिल्ह्यात 6 ते 11% आरक्षण आहे। मात्र ओबीसींची लोकसंख्या 60% आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा समाज अंतर्भूत करू नये असं मत ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप ठोबळे यांनी व्यक्त केलं आहे। ओबीसी सेवा संघाचं 7वं राज्यस्तरीय अधिवेशन आज कोल्हापुरात झालं, त्यावेळी ते बोलत होते। उच्च न्यायालयानुसार तसंच सराफ आयोग आणि बापट आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास ते ओबीसींचं आरक्षण काढून घेतल्यासारखं होईल असं ढोबळे म्हणाले। सरकारने जो ओबीसींसाठी असणारा जो क्रीमी लेअर आहे तो पूर्णपणे नष्ट करावा, कारण क्रीमी लेअर ही एक अतिशय असंवैधानिक अशी बाब आहे। जरी त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असली तरी सरकारने त्याचा फेरविचार करावा। क्रीमी लेअर सर्टिफिकेटमुळे जे खरे लाभार्थी आहे, खेड्यापाड्यात राहणारे हजारो लाखोच्या संख्येमधले जे ओबीसी आहेत ते सर्टिफिकेट मिळू शकत नाही। महानायकचे संपादक सुनील कुमार खोब्रागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं। यावेळी कालकथित हनुमंत उपरे यांना कर्मवीर पुरस्कारानं तर अन्य काही जणांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। अनेक महत्वाचे खटले पुण्याच्या न्यायालयात चालत असल्यामुळे तिथे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिलं आहे। पुणे बार असोसिएशनतर्फे पुणे न्यायालयात आज बापट यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी असोसिएशननं खंडपीठाची मागणी केली। या मागणीसंदर्भात बापट यांनी हे आश्वासन दिलं। असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे यांच्यासह अनेक ज्येष्ठ वकील यावेळी उपस्थित होते। सत्तेत आल्यामुळे खंडपीठासंदर्भात आपली जबाबदारी वाढल्याचं बापट यांनी यावेळी स्पष्ट केलं। अनेक व्यक्तींना कुठली ना कुठली वस्तू जमा करण्याचा छंद असतो। प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात, पण ते जपणं आणि टिकवून ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं। गोळा केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळावं या हेतूनं 18 मे हा जागतिक संग्रहालय दिन म्हणून पाळला जातो। या दिनाचं औचित्य साधून नागपुरातल्या रमण विज्ञान केंद्र इथे आजपासून माझे संग्रहालय हे प्रदर्शन सुरू झालंय। या प्रदर्शनात अनेक वैविध्यपूर्ण वस्तू प्रदर्शित करण्यात आल्यात। यामध्ये काचेच्या बाटलीत तयार करण्यात आलेली खाट आणि माचीसची डबी, जुन्या काळातील भारतीय आणि परदेशी नाणी, अडकित्त्याचे विविध प्रकार, पोस्टकार्ड तसंच टपाल तिकीटं आणि कागदापासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत। हे प्रदर्शन येत्या 18 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची संत्र नगरी म्हणूनही ओळख आहे। संत्र्याबरोबर कापूस, सोयाबीन, तूर, चणा, मका आणि भाजीपाला अशी पिकं मोठ्या प्रमाणावर इथे घेतली जातात, पण या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र जिल्ह्यात नाहीत। मात्र गेली 7 वर्ष नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धामपेवाडा इथली डाळ मिल तिथल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घापेवाडा या गावात गेली 7 वर्ष साईराम डाळ मिल आहे। या मिलमध्ये तूर आणि चण्यावर मशीनच्या माध्यमातून प्रक्रिया करून तूरडाळ आणि चणा डाळ तयार केली जाते। त्यामुळे शेतकरी तूर आणि चण्याचं पीक निघालं की लगेच या डाळ मिलमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणतात। इथे अगदी कमी दरात प्रक्रिया करून डाळ तयार करून दिली जाते। त्यावेळी ज्याला चुन्नी म्हणतात हे पशुखाद्य सुद्धा तयार होत असतं। त्यामुळे जेवढी घरी हवी आहे तेवढी डाळ बाजूला ठेवून शेतकरी बाकीची डाळ बाजारात विकू शकतात। ह्या डाळ मिलमध्ये तयार होणारी डाळ ही बाजारातील अन्य डाळींच्या तुलनेत चविष्ट आहे असं शेतकरी म्हणतात। या डाळ मिलमध्ये 5 किलोपासून हजारो क्विंटल पर्यंत डाळ तयार करून दिली जाते।
शेतकऱ्यांना रोख स्वरूपात नफा देणाऱ्या अशा डाळ मिल किंवा धान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर गावातच तयार झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येवर हा चांगला उपाय असेल हे नक्की. वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 14 जूनला मतदान होणार असून त्यासाठी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज मुंबईत केली. 22 ते 29 मे या दरम्यान उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देण्यात आणि स्वीकारण्यात येतील तर 2 जूनला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल. वसई विरार महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी 16 जूनला होणार आहे. या निवडणुकीसोबतच अहमदनगर, उल्हासनगर, मीरा भाईंदर, मालेगाव, सोलापूर आणि परभणी महानगरपालिकेतल्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकाही 14 जूनलाच होणार आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढली असून अपेक्षित वेळेआधी 2 दिवस ते केरळात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची वेगानं आगेकूच सुरू असून अंदमानचा समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे. येत्या 2 ते 3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्यासाठी अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावरील परिस्थिती अनुकूल आहे. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 27. नागपूर 39 आणि 24. पुणे 38 आणि 23. औरंगाबाद 39 आणि 23. नाशिक 40 आणि 24. कोल्हापूर 35 आणि 24. रत्नागिरी 35 आणि 26. सोलापूर 39 आणि 24. आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशिया खंडाचा विकास आणि स्थैर्य यासाठी भारत आणि चीनमधल्या मैत्रीपूर्ण भागीदारीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी. चीनी आणि भारतीय कंपन्यांमध्ये 26 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या. देशाच्या निर्यातीत सलग 5व्या महिन्यात घट, आयातही घटली, व्यापारी तूट वाढली. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 14 जूनला मतदान. आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू. आणि नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच अंदमानमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि अन्न प्रक्रिया या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी सेंद्रिय शेतीचे तज्ज्ञ राजेंद्र भट यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.